मित्रांनो, अनेक यूट्यूबला आपल्याला अनेक ठिकाणी काय बघायला मिळतात, तर मनरेगाचे जॉब कार्ड आहेत याची ई-के-वाय-सी कशी करावी हे व्हिडिओ बघायला मिळतात. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते समजावून घेणार आहोत की आपण स्वतः ई-के-वाय-सी करू शकणार आहोत की नाही. तर बघा, सद्यस्थितीला बघितलं तर मनरेगामध्ये 99% जे काही जॉब कार्ड धारक आहेत यांची आधार स्टडी ही पूर्ण झालेली आहे. आणि आता काय करायचं आहे शासनाला, की यामधील जे काही जॉब कार्ड धारक आहेत त्यांची सगळ्यांची ई-के-वाय-सी करणे हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे सद्यस्थितीला जर बघितलं, लक्षात येतं की ग्रामीण विकास मंत्रालयाची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा यामध्ये पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आता काय केलेलं आहे शासनानं, याचा विस्तार केलेला आहे. म्हणजेच सद्यस्थितीला जर का बघितलं आपण तर 2.69 लाख ग्रामपंचायती आहेत, ज्यामध्ये 96 कोटी एवढे जे आहेत ते नोंदणीकृत कामगार आहेत, म्हणजेच नोंदणीकृत जे जॉब कार्ड धारक आहेत. आता शासनानं यामध्ये काय म्हटलेलं आहे की बघा, कायद्याच्या जर का परिशिष्ट 2 नुसार बघितलं तर ग्रामपंचायतीचा ही एक जबाबदारी आहे की एखाद्या व्यक्तीनं अर्ज केल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांना जॉब कार्ड देणं ही संबंधित ग्रामपंचायतीची ही जबाबदारी आहे. याशिवाय पुढं काय त्यांनी सांगितलेलं आहे, तर जॉब कार्ड जे काही पडताळणी करायची आहे किंवा नूतनीकरण करायचे आहे ते दर 5 वर्षानंतर हे करणं हे ग्रामपंचायत किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आणि सद्यस्थितीला जर का आपण बघितलं तर इथं काय लक्षात येतं की शासनानं काय सांगितलेलं आहे, तर बघा इथं NMMS अर्थात नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टम याद्वारे काय आहे, तर ही ई-के-वाय-सी करायची आहे. आणि यामध्ये काय होणार आहे, तर यामध्ये आणखी या योजनेमध्ये आणखी पारदर्शकता येणार आहे. आणि सद्यस्थितीला जर का बघितलं तर 99.67% जे आहेत या कामगारांचं जे आहेत आधार स्टडी ऑलरेडी झालेलं आहे. आणि ही के-वाय-सी प्रक्रिया कशी केली जाणार आहे, तर बघा ग्रामपंचायत स्तरावर ही जबाबदारी कोणाची आहे, तर सहाय्यक ग्रामपंचायत बघा हे ग्रामपंचायत स्तरावर जे अधिकारी आहेत म्हणजेच जे ग्रामरोजगार सेवक जे नेमलेले आहेत यांच्यामार्फत किंवा यांच्याद्वारे ही ई-के-वाय-सी ही केली जाणार आहे. त्यामुळं आपण यूट्यूबला जे काही व्हिडिओ बघतो तर लक्षात घ्या, तुम्ही स्वतः ही ई-के-वाय-सी करू शकणार नाही आहात. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीने काय करायचं आहे, ते शिबिरं घ्यायचे आहेत आणि त्याद्वारे काय करायचं आहे, ही ई-के-वाय-सी प्रक्रिया सगळ्यांकडून पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजे सद्यस्थितीला जर बघितलं तर 56% जे श्रमिक आहेत किंवा जे रोजगार आहेत त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. आणि उरलेले जो कोणी आता जॉबधारक आहेत यांची ई-के-वाय-सी पूर्ण करणं हे त्यांना बंधनकारक आहे. अन्यथा काय आहे की त्यांचं जे काही त्यांना जे काही नाहीतर त्यांचं जॉब कार्ड हे रद्द केलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर का बघितलं तर लक्षात येतं की सद्यस्थितीला फक्त ग्रामरोजगार सेवक हेच फक्त तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया ही पूर्ण करू शकणार आहेत. आता त्यासाठी काय केलेलं आहे, त्यांना शासनानं काय केलेलं आहे, एक ॲपसुद्धा दिलेलं आहे. त्यांनी मनरेगा मोबाईल मॉनिटरिंग सिस्टम ॲप दिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघा की हे फेस डिटेक्ट करून तुमचे काय हजेरीसुद्धा इथे लावू शकणार आहेत. म्हणजे ग्रामरोजगार सेवक आहेत हे काय करणार आहेत, हे बघा त्यांच्या ID आणि पासवर्डने हे काय करणार आहेत, ते लॉग इन करणार आहेत. हे आपण स्वतः करू शकणार नाही आहोत. आणि त्याद्वारे तुमची ई-के-वाय-सी आणि तुमची जी काही हजेरी आहे ही यावर घेतली जाणार आहे. जर का आपल्याला आपला जॉब कार्ड नंबर शोधायचा असेल किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती जॉब कार्ड धारक आहेत, किती जे जॉब कार्ड धारक आहेत ज्यांना याचा फायदा झालेला आहे, कोणकोणती कामं झालेले आहेत, हे सर्व जर का आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी बघा ही मनरेगाची वेबसाईट आहे, जी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतो आहे, तिथून जाऊन तुम्ही ही क्लिक करून पाहू शकणार आहात. तर बघा त्यावर जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं की बघा रिपोर्ट यावर जायचं आहे, रिपोर्ट टाकायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, आपलं स्टेट आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे आपल्याला जॉब वाईज बघा इथे प्रत्येक ठिकाणी माहिती दिलेलं आहे ते आपल्याला इथे बघू शकणार आहोत आपण. इथे बघा आपण कॅटेगरी वाईज बघूया कशा पद्धतीने आहे ते. SC ST ते दिलेलं आहे. आता आपण जर का बघितलं तर आपल्याला काय तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तुमचं तालुका निवडायचा आहे. यानंतर तुमचं गावसुद्धा इथं निवडायचं आहे. बघा तुमचं जो कुठलं गाव असेल ना तिथं निवडायचं आहे. हे बघा यानंतर बघा इथे अशा पद्धतीनं आपल्याला सगळे जॉब कार्डच्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे, सगळं आलेलं आहे बघा. त्यानंतर जॉब कार्ड नंबर हे सगळं इथं डिटेल आलेलं आहे. आपल्याला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये काय करतो आहे, ही वेबसाईट देतो आहे, तिथे जाऊन तुम्ही फक्त क्लिक करा आणि मी ज्या पद्धतीने हे केलेलं आहे हे आपण इथं पाहू शकणार आहात. प्रत्येक व्यक्तीचं नाव इथे आलेलं आहे. त्यानंतर ते ॲक्टिव्ह आहे की नाही किंवा त्याचं जॉब कार्ड हा बघा इथे जॉब कार्ड नंबरसुद्धा त्याचा इथे आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या गावामधील जॉब कार्ड धारकांची नावं किंवा आपला कुठला जॉब कार्ड नंबर आहे का ते सुद्धा इथून आयडेंटिफाय करू शकतो. इथे बघा आता एखाद्या व्यक्तीचं आपल्याला बघायचं आहे तर बघा इथे आपण क्लिक केल्यानंतर
त्या व्यक्तीचं पूर्ण जॉब कार्डसुद्धा आपण तिथं पाहू शकणार आहोत. बघा, तर अशा पद्धतीने त्याचं पूर्ण इथं जॉब कार्डचं माहिती येतं, त्याचा ॲड्रेस येतं सगळं, आणि ही जॉब कार्ड त्यांनी कुठं काम केलेलं आहे, किती काम केलेलं आहे, ह्याची सर्व माहिती इथे आपल्याला याद्वारे मिळते. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आपल्या गावातील किंवा आपला स्वतःचा जॉब कार्ड नंबरसुद्धा शोधून काढू शकतो.